तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला वाघोबाचं दर्शन झालेलं आहे. तर वाघोबा समोरच बाहेर आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघायला आलो आहोत अस्वल भाऊंना आणि समोरच त्यांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे एकदम छान पैकी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत राणीच्या बागेत, जी आहे भायखळ्याला. सो बऱ्याच वर्षांनी मी चाललेलो आहे राणीच्या बागेत. म्हणजे लहानपणी गेलो होतो, त्यानंतर परत कधी जाण्याचा योग नाही आला. सो आज बऱ्याच वर्षांनी आपण आज जाणार आहोत. तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नवनवीन प्राणी बघायला मिळणार आहेत तुम्हाला. आधी लहान असताना गेलो होतो तेव्हा म्हणजे एवढी काही ही नव्हती. म्हणजे आता प्रॉपर त्यांनी रेनोव्हेशन वगैरे केले आहेत, काही नवीन नवीन प्राणीही आणलेले आहेत. सो चला मग मी आता निघालेलो आहे कुर्ल्यावरून. सो इथून अजून मला अर्धा तास दाखवत आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता राणीच्या बागेत भेटतो. मित्रांनो, गेटमधून आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडलाच आपल्याला इथे पार्किंग दिसते. सो इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. टू व्हीलर पार्किंग इथे आहे आणि फोर व्हीलर तिथे आतमध्ये आहे. तर मित्रांनो, इथे पार्किंग चार्जेस 5 रुपये आहेत टू व्हीलरसाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त 10 रुपये काहीतरी कारसाठी आहे. तरी अशी पार्किंग रिसिप्ट मिळते आपल्याला. तर मित्रांनो, गेटमधून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इथे तिकीट कक्ष दिसतो. सो इथून तुम्ही तिकीट काढू शकता. तर इथे तुमचे ऑफलाईन तिकीट्स आहेत आणि इथे काही वेंडिंग मशीन्स आहेत. आता मी ॲक्च्युली घरी चाललो तेव्हा त्यांनी बंद झाले, त्यामुळे झाकून ठेवलेत. सो या वेंडिंग मशीनवरती तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. पाहू शकता, हत्ती बघायला आलेलो आहोत आपण. तर इथे आता ही आय थिंक फिमेल हत्ती नाही. आता मित्रांनो, एक खुश खबर आहे. तर इथे सिंह सुद्धा येणार आहे. सो असे इथे बॅनर्स आहेत की थांबा, आम्ही लवकरच येत आहे असं तुम्हाला सिंह सांगतोय. सो होप सो लवकरच सिंह सुद्धा बघायला मिळेल आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण बघायला आलो आहोत अस्वल भाऊंना आणि समोरच त्यांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे एकदम छान पैकी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला वाघोबाचं दर्शन झालेलं आहे. तर वाघोबा समोरच बाहेर आलेले आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण वाघ बघितलाय आणि अस्वल बघितला. तर त्या व्यतिरिक्त अजून सिंह इथे आलेला नाहीये. तर सिंह बघू आता कधी येणार आहे, त्यावेळेस आपण परत येऊ. सो आता आपण चाललेलो आहोत पेंग्विन बघायला. सो माझ्या मागे तुम्ही कॅफे बघू शकता. तिथे थोडंसं आता पोटपूजा गेलेली आहे. सो तुम्ही इथे आलात तर इथे आहेत कॅफे. टेस्ट एवढी काय मला चांगली नाही वाटली. एव्हरेज टेस्ट आहे आणि प्राईसही जास्त आहे. सो पण एक ठीक आहे, तुम्ही काही ट्राय करू शकता जर भूक लागली तर. सो आता आपण जाणार आहोत डायरेक्ट पेंग्विन बघायला आणि अजून पुढे आहेत हरिण वगैरे आहे. सो आपण आता ते बघूया. मित्रांनो, असा इथे कक्ष आहे, त्याच्या आतमध्ये पेंग्विनना ठेवलेलं आहे. बिकॉज बाहेर त्यांना नाही ठेवू शकत, कारण ते थंड वातावरणात त्यांना राहायची सवय आहे. तो प्राणीच मुळात थंड वातावरणातला आहे, तर त्यांना बाहेर ठेवलं तर त्यांची डेथ व्हायचे चान्सेस आहेत. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत या कक्षामध्ये आणि पेंग्विन बघणार आहोत.
मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हिप्पो बघण्यासाठी, म्हणजेच पानगेंडा बघण्यासाठी. तर इथे समोर तुम्हाला दिसेल तो ॲक्च्युली आतमध्ये गेलाय. आता काय लवकर बाहेर येणार नाही. 10 मिनिटं झाली मी ते थांबलोय. त्याची पाठ फक्त दिसते इथे. हा मित्रांनो थोडं पुढे आलो होतो आपण, तर इथून थोडाफार हिप्पो दिसतो आपल्याला. चेहरा वगैरे तर काही दिसत नाही, तो पाण्यामध्ये पूर्णपणे. तू आता लवकर येणार नाही वरती तसं. मित्रांनो थोडासा इथून दिसतोय वरती आलेला हिप्पो. हिप्पोचे दर्शन झालेत मित्रांनो फायनली. आता मित्रांनो इथे माकडांबद्दल माहिती दिली आहे, तर तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला वाचायचे असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो आता आपण आलो सांबार बघायला. अरे बिचार एकटाच बसला इथे, पाहू शकता मस्त पोच दिली आहे त्याने. जागोजागी इथे असे मॅप लावलेले आहेत. जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला इथे चुकलात इन द सेन्स तुम्हाला काही बघायचं असेल स्पेसिफिक जागा, तर तुम्ही इथून ते बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. तर जागोजागी आहेत असे मॅप. आता मित्रांनो इथे अजून एक कॅफे आहे. जर हा थोडा मोठा कॅफे आहे, तो तर एकदम छोटासा आउटलेट होता. हे तर पूर्ण प्रॉपर कॅफे टाईप आहे, फूड कोर्ट टाईप आहे म्हणजे. तर इथे येऊन तुम्ही खाऊ शकता. तर आता मी अन्ना सुपरस्टार मधून घेणार आहे काहीतरी. सो इथे तुम्ही मेन्यूज बघू शकता. रिजनेबल प्राइस आहे, जास्त काही महाग नाहीये. तो चला आता मी खातो आणि मग तुम्हाला पुढे भेटतो. मित्रांनो इथे झाडांचे प्रकारही ठेवलेले आहेत. तर पेंग्विन कक्षातून बाहेर आल्यावर राईट मारल्यावरतीच, म्हणजे पेंग्विन कक्षाच्या राईट साईडलाच हे सगळं दिसतं तुम्हाला इथे. सो इथे तुम्ही बघू शकता. इथे कॅक्टस आहे म्हणजे निवडुंग. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला माहिती पण असेल. निवडुंगाचे सगळे प्रकार इथे ठेवलेले आहेत. इथे एक आहे, तर या निवडुंगाचं नाव आहे इशिनोपिसिस ऑक्सिगोना. अरे कहना क्या चाहते हो? काय वेगळेच नाव आहे, तुम्ही झूम करून बघा. आता आपण जाणार आहोत पक्ष्यांचे नंदनवन बघायला. याच्यामध्ये बघूया आता किती पक्षी आहेत. सो आपण आता जाऊया आतमध्ये आणि मग मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती पक्षी आहेत. मित्रांनो इथे टर्टल आणि टॉर्टाइज मधला फरक आहे, इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो ऍक्च्युली मगरीचा बंद होतं. सो आता आपण जाणार आहोत ॲक्वा बर्ड्स बघण्यासाठी, म्हणजेच पान पक्षी बघण्यासाठी. सो चला आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बिबट्या आणि तरस बघण्यासाठी. सो चला आतमध्ये जातो. तर मित्रांनो तरसाने आपली फजिती केली आहे पूर्णपणे, कारण तो कुठे दिसत नाहीये तरस. सो आता आपण बिबट्या दिसतोय का ते बघूया. मित्रांनो इथे तुम्ही बिबट्या बघू शकता. तो खिडकी त्यांना बंद केले. सो खिडकीतून तो दिसतोय. वा, सो बिबट्या तर दिसला. तरसाने आपल्याला डांग दिली. मित्रांनो तुम्हाला बिबट्या आणि चित्तामध्ये फरक माहित नसेल तर तुम्ही इथे वाचू शकता स्टॉप करून. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सो मित्रांनो आज आपण कव्हर केलं होतं वीरमाता जिजाबाई उद्यान, म्हणजेच राणीची बाग आपली. सो जी फायकायला आहे. सो मित्रांनो इथे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. म्हणजे रेनोव्हेशन नंतर खूप चांगली इथे सुधारणा झालेली आहे. तर इथे बऱ्यापैकी प्राणी आहेत, वेगवेगळे वनस्पती आहेत. तर तुम्ही आपल्या लहान मुलांना घेऊन इथे वन डे ट्रिपसाठी नक्की येऊ शकता. त्यांना खूप काही इथे शिकायला मिळेल. बाकी इथे जे तिकीटचे दर आहेत ते आहेत लहान मुलांसाठी काहीतरी 25 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 50 रुपये. आणि इथे पार्किंगही तुम्ही करू शकता. मेन गोष्ट म्हणजे इथे पार्किंगची सुविधा आहे. तर जर तुम्ही टू व्हीलरने येत असाल तर 5 रुपये शुल्क आहे, आणि जर कारने येत असाल तर त्याचं काहीतरी 20 रुपये, आणि बस येत असेल म्हणजे सहलीची बस वगैरे येतात तर त्याची काहीतरी 50 रुपये शुल्क आहे. तर आशा करू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.